आपण रोज खातो अशी एक गोष्ट जी दिसायला अगदी साधीसुधी आहे. परंतु आपल्या शरीरामध्ये रोज हळू-हळू विष निर्माण करते. आणि गंमत म्हणजे आपल्याला वाटतं, की दोष भात आणि पोळीचा आहे. सगळे म्हणतात, "भात सोडा, चपाती कमी करा." परंतु तुम्ही कधी विचार केलाय का, की आपलं जे वजन वाढतंय, आपल्याला जे त्रास सुरू होतात आहे, त्याचं खरं कारण काय असू शकतं? सकाळचा उपमा, दुपारचा भाजी-भात आणि संध्याकाळचं जेवण किंवा स्नॅक्स या सगळ्या गोष्टी या पदार्थांमध्ये बुडलेल्या असतात आणि हीच आहे आपल्या या मॉडर्न जगातली सगळ्यात मोठी चूक. ती म्हणजे इंडस्ट्रियल सीड ऑइल. कॅनोला ऑइल, सनफ्लॉवर ऑइल किंवा कॉर्न ऑइल या रिफाइंड ऑइलच्या नावाखाली आलेली तेले हीच आपल्या थकव्याची, आपल्या हार्मोन इम्बॅलन्सची आणि आपलं अनियंत्रित वजन वाढण्याचं खरं कारण आहे. आपल्या आजींच्या किंवा आईंच्या काळामध्ये हे रिफाइंड ऑइल्स नावाचे कोणतेही पदार्थ अवेलेबल नव्हते. तर मार्केटमध्ये तूप, शेंगदाणा तेल किंवा जी लोकल पद्धतीने तेले तयार केली जायची, त्या तेलांचा आपण आपल्या आहारामध्ये उपयोग करत असतो. तर मित्रांनो, फरक हाच आहे, की जे इंडस्ट्रियल सीड ऑइल आहेत, ते थोडे जरी गरम केले, तरी त्यातल्या इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज अतिशय जास्त वाढतात आणि त्यामुळेच आपल्याला नवनवीन रोगांना फॉर एक्झाम्पल डायबिटीज, नंतर थायरॉईड व अनियंत्रित वजन, ब्लड प्रेशर या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर पुढच्या वेळी फिट व्हायचं ठरवाल, तर आपल्या आहारामधून ही रिफाइंड तेले नक्कीच काढून टाका आणि त्याऐवजी बटर, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, कोकोनट ऑइल आणि तूप या गोष्टींचा समावेश करा.